इच्छितात. आजच्या आधुनिक जगतात मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी नवनवीन संकल्पना व उपकरणांचा वाढ केला जातो. त्याचबरोबर मिळालेले ज्ञान व त्याबद्दल असलेली विस्तृत माहिती साठवून ठेवणे, पाहणे, ऐकणे अशा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, आपले ज्ञान उत्तेजन होण्यासाठी करण्यासाठी लॅपटॉप, कॅम्प्युटर, मोबाईलचा वापर होतो. उदाहरणार्थ कॅम्प्युटरचा वापर हा घरात व ऑफिसमध्ये जास्त प्रमाणात होतो व एवढे करत असताना आपल्याला बरेचदा नाही तर अनेकदा समस्या येतात. त्या म्हणजेच की विद्युत धारा ही मध्येच खंड होते व कॅम्प्युटर हे बंद होते. परत विद्युत धारा आल्यावर आपण कॅम्प्युटरला ओपन करतो व माहिती भरण्याचं परत हे करतो आणि त्यामुळे आपल्याला वेळही आणि श्रमही जातो आणि त्यामुळे ताणतणावही येतो. त्यासाठी कॅम्प्युटरसाठी UPS दिली असते, परंतु काही काळाने बॅटरी खराब होते आणि आपल्याला पुरेशी विद्युत धाराही मिळत नाही आणि आपला खर्च करणारा म्हणजे बॅटरी सुधारण्यावर आपला अधिक खर्च वाढतो. त्यामुळे त्याच्यावर आधारित आम्ही कॅपॅसिटर बँक बनवलेली आहे आणि जर याच्यामध्ये काही बिघडल्यास तर आपण घरच्या घरी ही सुधारणा करू शकतो. अशी ही कॅपॅसिटर बँक आहे. त्यावर आम्ही मात करून सने आम्ही कॅपॅसिटर बँक बनवलेली. कॅपॅसिटर बँक जेव्हा आपण काम करत असताना कम्प्युटर कधी खंडित झाले तर त्यांनाही कॅपॅसिटर बँक विद्युत धारा पुरवठा होईल तेवढी ही कॅपॅसिटर बँक देऊ शकते. कधीही काम करताना म्हणजे कम्प्युटर कधीही वरील अपूर्ण काम कधी फाईल जतन करताना योग्य पद्धतीने बंद होत नाही आणि करता येईल. काही कारणासाठी कॅपॅसिटर बँक एवढी विद्युत धारा शोषून ठेवते की लाईट गेल्यानंतर कॅपॅसिटर बँक कम्प्युटरला विद्युत धारा देऊ शकते. आणि कधी कॅपॅसिटर बँकला कधी खराब झाली आणि त्याला कधी बदलण्याची वेळही आली त्यावर पैसा आणि वेळ यांची दोघांची बचत होऊन सनी कॅपॅसिटर बँक ही मानवी जीवनात सुरळीतपणे होईल आणि कॅपॅसिटर बँकची मदतही होईल. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की कॅपॅसिटर बँक हे बघा. तुम्ही आता बघू शकता की कॅपॅसिटर बँकने जेवढी विद्युत धारा शोषून ठेवलेली होती तेवढं तिने इथं पॉवर म्हणून सनी आम्ही इथं लाईट लावलेला आहे ते दाखवत आहे. आता आम्ही हे बंद केलेलं आहे. जेव्हा आपण इथून त्याला ऑन करतो तेव्हा कॅपॅसिटर बँकने जेवढी विद्युत धारा शोषून ठेवलेली असते तेवढी तिथं लाईट म्हणून सनी दाखवते. असा आमचा प्रोजेक्ट आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि आमचे वर्ग शिक्षक श्री DT पाटील सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे.